आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीए संसदीय पक्षाची मंगल मिलन बैठक संसद ग्रंथालय भवनात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला संबोधित करत अधिवेशनातील रणनीतीवर मार्गदर्शन करणार आहेत। महत्त्वाची विधेयकं, विरोधकांच्या भूमिकेला उत्तर देण्याची रणनीती आणि आघाडीतील समन्वय यावर बैठकीत चर्चा होणार आहे। तसंच सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिल्याबद्दल एनडीएच्या घटक पक्षांकडून पंतप्रधान मोदींचा सत्कार करण्यात येणार असून नव्या खासदारांचंही स्वागत केलं जाणार आहे। अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आज संसदीय ग्रंथालयामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व खासदारांची बैठक आहे। आणि या बैठकीमध्ये खासदारी पुस्तकामध्ये काही क्षणापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील दाखल झालेले आहे। महत्त्वाचं म्हणजे आजच्या बैठकीला त्यांनी मंगल मिलन असं नाव दिलेलं आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये नवीन राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे खासदार जे निवडून आले त्यांचा सत्कार आणि सन्मान देखील या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या संदर्भाने मार्गदर्शन देखील करणार असल्याची माहिती पुढे आली। महत्त्वाचं म्हणजे पावसाळी अधिवेशनाला कसं पुढे घेऊन जायचं या संदर्भातली रणनीती आजच्या या बैठकीत निश्चित होणार आहे। संसदीय पक्षाची बैठक ही नित्य नियमाने दर मंगळवारी होत असते, जेव्हा संसदीय सत्र सुरू असतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला महत्त्व यासाठी प्राप्त झालंय कारण की एकीकडे काँग्रेस जनता जोरदार आंदोलन सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची ही बरं प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। तर राहुल रमेश वाघ विरुद्ध महाराष्ट्र सरकार हे प्रकरण 3 सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणीसाठी येणार असून 20 जिल्हा परिषदांमधील आरक्षणाच्या वैधतेचा मुद्दा यामध्ये उपस्थित आहे। हे प्रकरण आजच्या कामकाजात 18व्या क्रमांकावर सूचीबद्ध करण्यात आलेलं आहे। नशामुक्त नाशिक अभियानांतर्गत शहर गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत राजस्थानातील ड्रग्ज सप्लायर बिश्नोई टोळीतील दोघांना अटक केलेली आहे। जयपूर ते साक्री असा सुमारे 870 किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी आरोपींना जेरबंद केलंय। कारवाईत 82 किलो 246 ग्रॅम डोडा, 1.5 लाखांची रोकड आणि 2 चारचाकी वाहनं असा 12,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नागपूर मेट्रोच्या टप्पा 2 अंतर्गत कन्हान शहरापर्यंत मेट्रो विस्ताराला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे। या प्रकल्पांतर्गत 1.40 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मेट्रो मार्ग उभारण्यात येणार असून कन्हान टाउन हे नवीन मेट्रो स्थानक विकसित करण्यात येणार आहे। या प्रकल्पाची एकूण किंमत 310 कोटी 35 लाख रुपये असून मार्च 2026 ते डिसेंबर 2027 या कालावधीत काम पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलंय। प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून समभाग तसंच व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून उर्वरित निधी वित्तीय संस्थांकडून उभारला जाणार आहे। तर जमीन संपादनासाठी लागणारा 27 कोटी 10 लाख रुपयांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील हमाल बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी युवा मित्र प्रतिष्ठाननं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत हमालीचे दर, विमा, प्रलंबित देयकं आणि इतर 8 प्रमुख मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच राईस मिल आणि गोदाम करारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि 15 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास कोहमारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आलाय। सोलापूर शहरातील 52 वर्ष जुनं श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामी मठाला उडवून देण्याची धमकी मिळाल्यानं शहरात खळबळ माजली आहे। मंदिर हम उडा देंगे असा मजकूर असलेली धमकीची चिठ्ठी मठ परिसरात टाकण्यात आली होती। ही चिठ्ठी टाकणारी संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तिचा शोध पोलीस घेत आहेत। या मठाचे मठाधिपती श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामी हे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे गुरु म्हणून ओळखले जातात।
त्यामुळे या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून मठाला तातडीनं पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। चिठ्ठीमध्ये मंदिर को उडाने वाले हैं असं लिहिलेलं होतं। ते वाचल्यावर आपल्याला एक प्रकारचं भीतीचं वातावरण तयार झालं मठामध्ये। हे कारण आजूबाजू एरिया आणि हे एकमेव इथं आपलं हिंदुत्वाचा मठ आहे, त्यामुळं आपल्याला वाटलं की भविष्यात काही काय म्हणतात त्याला अनौचित अघटित घडू शकेल। त्यामुळं आम्ही इथले डिपार्टमेंटला कळवलो, तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करत आहेत। जिथं वातावरण बघितलं तर सोलापूरमध्ये 124 कोटी रुपये त्या पाकिस्तानशी संबंधित सापडलेले आहेत। मग इथं आज या भागामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती सगळ्यात जास्त लोक या भागामध्ये राहतात आणि मठ सुद्धा इथंच आहे। त्यामुळे आम्ही सरकारला विनंती करतोय की या मठाला चांगली सिक्युरिटी द्या आणि या महाराजांना सुद्धा सिक्युरिटी द्या। DGCIनं जपानी औषध कंपनी टाकेडाच्या क्युडेंगा या डेंग्यू लसीला भारतात वापरासाठी मंजुरी दिलेली आहे। ही भारतातील डेंग्यूसाठी मंजूर झालेली पहिली लस ठरलेली आहे। ही लस 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींना देता येणार असून 3 महिन्यांच्या अंतरानं 2 डोस द्यावे लागतील। विशेष म्हणजे लस घेण्यापूर्वी व्यक्तीला यापूर्वी डेंग्यू झाला होता की नाही यासाठी कोणतीही पूर्व चाचणी करण्याची गरज नाही। ही लस डेंग्यूच्या 4ही सिरोटाइप्स विरुद्ध संरक्षण देण्यासाठी विकसित करण्यात आलेली आहे। कंपनीच्या माहितीनुसार लसीमुळे डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते। मात्र ही लस भारतात सर्वसामान्यांसाठी बाजारात 2027च्या पहिल्या 6 माहीत उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे। पालिका मुख्यालयातील उपाहारगृहात अक्षम्य हलगर्जीपणा आढळलेला आहे। मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृहात अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, कारण ताकाच्या ग्लासात चक्क माशी आढळल्यानं संताप व्यक्त होतोय। तर कांदा भजीत प्लास्टिकचा धागा सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। उपाहारगृहात अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याची तक्रार करण्यात आलेली आहे। तसंच निष्काळजीपणामुळे हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप होतोय। DCGIनं जपानी औषध कंपनी टाकेडाच्या क्युडेंगा या डेंग्यू लसीला भारतात वापराकरता मंजुरी दिली आहे। ही भारतातील डेंग्यूसाठी मंजूर झालेली पहिली लस ठरलेली आहे। ही लस 4 ते 60 वर्ष वयोगटातल्या व्यक्तींना देता येणार असून 3 महिन्यांच्या अंतरानं 2 डोस द्यावे लागणार आहेत। विशेष म्हणजे लस घेण्यापूर्वी व्यक्तीला डेंग्यू झाला होता की नाही यासाठी कोणतीही पूर्व चाचणी करण्याची गरज नाही। ही लस डेंग्यूच्या 4ही सिरोटाइप्स विरुद्ध संरक्षण देण्याकरता विकसित करण्यात आलेली आहे। कंपनीच्या माहितीनुसार लसीमुळे डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होणार आहे। पण ही लस भारतात सर्वसामान्यांकरता 2027च्या पहिल्या 6 माहीमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे।